हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण नजर टाकणार आहोत सिडको होम्स. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सिडको होम्सच्या बिल्डिंगी ज्या आहेत, ज्या LNTने बांधलेल्या आहेत, त्याकडे आज आपण नजर टाकणार आहोत. मित्रांनो, आपले जे सबस्क्रायबर होते त्यांचं म्हणणं होतं की या सेक्टर 39च्या बिल्डिंगबद्दल काहीतरी आम्हाला थोडंसं सांगा म्हणून. आणि आज आपण थेट तिकडे जाऊन लक्ष टाकणार आहोत की नेमकं तिथल्या काय गोष्टी आहेत, कशा पद्धतीने काम सुरू आहे आणि काम कसं झालं. तर मित्रांनो, आपण आता जवळपास पोहोचतच आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या बिस्किटच्या पुड्यासारख्या थाटात उभ्या असलेल्या याच त्या LNTच्या म्हणजे सिडको होम्स म्हणून या ठिकाणी त्या बिल्डिंग या उभ्या राहिलेल्या आहेत. मित्रांनो, अतिशय सुंदर काम झालेलं आहे, मजबूत काम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की ह्या तळोजामधील काही बिल्डिंग्स आहेत ते शिर्के कन्स्ट्रक्शन बांधते. आणि ही जी बिल्डिंग तुम्हाला उभी दिसते या बिल्डिंग या सगळ्या LNTने बांधलेल्या आहेत. मित्रांनो, या ठिकाणी बिल्डिंगला तुमचं नाव अतिशय सुंदर असं या रायगड जिल्ह्याला शोभेल असंच म्हणजेच रायगड रेसिडेन्सी या बिल्डिंगला नाव दिले गेलेलं आहे. मित्र, तुम्ही बघू शकता की आपण नजर टाकूया जरा की या ज्या बिल्डिंगमध्ये जे फ्लॅट आहे त्याची सरासरी किती किंमत असणार आहे. जवळपास किंमत आहे 23,50,000 रुपये. ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना ही किंमत माहिती. अफोर्डेबल घरांमध्ये हे किंमत मोडते. आणि त्याचबरोबर इथे टोटल फ्लॅट्स आहेत 5,949 फ्लॅट या ठिकाणी अवेलेबल आहेत. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही डेट ऑफ कॉम्प्लिटेशन म्हणजे ही जी तारीख जी आहे 31/12/2027ला या ठिकाणी पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघू शकता की 27.47 या ठिकाणी एरिया दिलेला आहे. 322 स्क्वेअर फूट आहे. ते पण जे म्हणतात ना की कार्पेट, त्या पद्धतीने या ठिकाणी 1 BHK अतिशय चांगला आणि व्यवस्थित असा मला वाटतो. कारण की आता पुढे गेल्यानंतर तुम्ही बघालच की या ठिकाणी आपण नजर टाकूया की आतमध्ये सॅम्पल फ्लॅट कसा आहे. मित्रांनो, सॅम्पल फ्लॅट हा अतिशय सुंदर आहे. कारण की मी बघितल्यानंतर मला कळालं की या सॅम्पल फ्लॅटमध्ये खरंच दम आहे. कारण की इतर आपण जे बघतो की बाबा आता अगोदरचे जे सिडकोचे जे जुने कन्स्ट्रक्शन आहे तिथे आणि या बिल्डिंगमध्ये बरंच तफावत आहे. कारण की काम चांगलं झालेलं आहे. मित्रांनो, आता मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो होतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी गार्डन्स हा जो प्ले एरिया दिलेला आहे छोट्या मुलांसाठी आणि ज्येष्ठ मंडळींसाठी बसण्यासाठी खेळण्यासाठी अतिशय सुंदर आहे. तुमच्या बिल्डिंगच्या लॉबीसमोरच हेच गार्डन तुम्हाला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर या ठिकाणी त्याचं जे म्हणतात ना की निगा राखत आहेत या ठिकाणी. आणि मित्रांनो, आपण आता जवळपास आतमध्ये जाऊन बघणारच आहोत की या पद्धतीने या जे सिडको होम्स जे आता जे ह्या नवीन लॉटरीमध्ये या घरं आपले सगळे या घरामध्ये जे विनर होणार आहेत त्यांना हे घरं कशा पद्धतीने आपल्याला इथे पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, फायनल आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की हे ग्राउंड फ्लोअर आहे आणि इथून आता आपण वर जाणार आहोत. फर्स्ट फ्लोअरला या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट इथे या सिडको होमच्या या जे मेन जे आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्याला अवेलेबल करून दिलेलं बघण्यासाठी. कारण की रविवारी लोक या ठिकाणी येतात बघायला की आम्हाला घर बघू द्या, कारण आमच्या स्वप्नातलं घर, हक्काचं घर आमचं कसं असावं हे आम्हाला बघायला मिळेल का. तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये आलेलो. तुम्ही बघू शकता की छोटीशी गॅलरी दिलेली आहे. आणि मित्रांनो, आपण आता नजर टाकतोय ते जे टॉयलेट आहे हे टॉयलेट अगदी तसं छोटं आहे परंतु काम चांगलं केलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी वेस्टर्न कमोड आपल्याला बघायला मिळतं. इंग्लिश टॉयलेट जे LIG रूममध्ये जुन्या सिडकोच्या रूममध्ये दिलं गेलं आहे. तर इथे देखील आपल्याला इंग्लिश टॉयलेटच बघायला मिळतं आणि त्याला लागूनच लगेच बाथरूम आहे. बाथरूमचा एरिया देखील छोटा आहे परंतु काम चांगलं आहे. मित्रांनो, कामाबद्दल काहीच शंका नाही आहे. कारण की हे जे काम आहे LNTने केले असल्यामुळे ते खरंच भक्कम आणि मजबूत काम आहे. मी जवळून बघितलं आहे, तुम्ही पण बघू शकता. बाहेर आल्यानंतर आपल्याला लगेचच या ठिकाणी वॉश बेसिन आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, वॉश बेसिनच्या राईटला तुम्ही याल तर तुम्हाला इथे किचन, महत्त्वाचं किचन आहे. कारण की घरामध्ये चांगलं चुंगलं आपल्याला सुगरण या ठिकाणीच उभी राहून आपल्याला बनवून देते. कारण की हे किचन महिलांसाठी, मातांसाठी, भगिनींसाठी चांगलं असणं तितकंच महत्त्वाचं आहे. घर बघायला आल्यानंतर पहिल्यांदा महिला हे बघते की किचन कसलं आहे, चांगलं आहे का, कसं आहे, सुटसुटीत आहे का. आणि हे किचन अगदी सुटसुटीत दिलेलं आहे. मित्रांनो, तिथून तुम्ही बाहेर आल्यानंतर हॉलला लागूनच गॅलरी आहे. अतिशय सुंदर गॅलरी देखील दिलेली आहे. कारण की जुन्या बिल्डिंगच्या जे सिडकोचे रूम्स आहेत त्यांना गॅलरी कुठेही नाही आहे. मित्रांनो, तो थोडा त्रास जुन्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांना जाणवतो आहे. पण इथे तुम्हाला छोटीचं का असं आपण गॅलरी दिलेलं आहे. मित्रांनो, फायनली आपण आता बघणार आहोत की हे जे तुम्हाला मी दाखवतो हे आहे बेडरूम. आणि बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता की बेडरूमचा एरिया देखील तसा बऱ्यापैकी छोट्या फॅमिलीसाठी चांगला आहे आणि अतिशय सुंदर आहे. पोटमाळा देखील दिलेला आहे. मित्रांनो, बेडरूममधून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी राईट साईडला जे टॉयलेट आणि बाथरूम आहे मी तुम्हाला दाखवलंच आहे ते. मित्रांनो, आपण आता थेट जातो आहे हॉलमध्ये. हॉल आपल्या या घराचा एक महत्त्वाचा पाया असतो, भाग असतो. कारण की आपण एंट्रन्स केल्यानंतर हॉल कसा आहे, छान आहे, चांगला आहे, मोठा आहे हे बघणं सगळ्यांनाच भावतं. त्याचबरोबर मी आता तुम्हाला दाखवतो, हा आहे आपला लिव्हिंग रूम. मित्रांनो, लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला फायर एक्स्टिंग्विशरचा एक पाईप दिसतोय हा लाल कलरचा. कारण की हा सेफ्टी पर्पज दिलेला आहे. स्प्रिंकलर सिस्टीम या ठिकाणी ठेवलेली. अचानक मे बी न करू पण काही व्यत्यय घडतोय, काही अनर्थ घडतोय तर तिथे या फायर एक्स्टिंग्विशरचा जो स्प्रिंकलर सिस्टीम आहे
आहे तो या ठिकाणी वर्क करून चांगल्या म्हणजे चांगल्या सेफ्टीसाठी ही बाजू इथं या ठिकाणी मांडली गेली आहे. त्याबद्दल खरंच सिडकोचं कौतुक आहे. आणि मित्रांनो, आपण आता हे जे बघतोय हा पॅसेज आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी 2 लिफ्ट आहेत तुम्हाला, 1 आणि 2, आणि बाहेरच्या जिन्याच्या इथे एक जी लिफ्ट दिलेली आहे, तिसरी लिफ्ट म्हणजेच फायर एक्सटिंग्विशरसाठी जे सेफ्टी पर्पज जे आहे, फायर जी लिफ्ट आपण म्हणतो ना, ती तिसरी लिफ्ट आहे. बघू शकता की या एका फ्लोअरला मित्रांनो 8 रूम आहे. तुम्ही बघू शकता इथून सुरुवात आहे 101, 102 आणि जो 103 मध्ये जो सॅम्पल फ्लॅट ठेवलेला आहे, आणि 104, 105, 6, 7, 8 असे जे फ्लोअरला 8 फ्लॅट आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर डोअर, त्याचे लॅचेस, अगदी चांगलं काम केलेलं मित्रांनो. एखादे प्रायव्हेट बिल्डरलाही लाजवेल असं काम या सिडकोने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. मला असं वाटतं की तुम्ही कुठेही तुमचा निर्णय चुकत नाही मित्रांनो. जर तुमच्या मनामध्ये शंका असतील तर तुम्ही त्या शंका मला कमेंट्समध्ये सांगा, मी त्यावरती देखील व्हिडिओ बनवेल. कारण कसं होतं की आपण आपल्या हक्काचं घर, आपल्या मेहनतीचं घर, आपण आपल्या चांगल्या मेहनतीच्या पैशांनी कमवलेलं घर या ठिकाणी आपण घेतोय, तर आपण सगळी विचारपूस करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपण हा जो पॅसेज तुम्हाला दाखवतो ही लॉबी आहे. लॉबीमधून तुम्ही वर जाता, मी मागच्या बाजूने गेलो होतो. हे लॉबी आहे. लॉबीचा हे पुढचा भाग आहे, एंट्रन्स आहे, अतिशय सुंदर आहे. आणि मी तुम्हाला हे दाखवतो, हा आहे खरा तुमचा मनोरा मित्रांनो. 22 माळ्यांचा हा जो मनोरा आहे, ही तुमची मेहनत आहे, हे तुमचं स्वप्न आहे मित्रांनो. आणि हे तुमच्या हक्काचं घर आहे, स्वप्नातलं घर आहे. बघू शकता की उंचच्या उंच मनोरे अशी अगदी छान, अगदी थाटामध्ये उभे आहेत. आणि मित्रांनो, ही आहे तुमची रायगड रेसिडेन्सी, अतिशय थाटामध्ये उभी आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुमचे प्रश्न आणि माझा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी येणार. तर बघत राहा आणि भेटत राहा या चॅनलवरती. बाय बाय, टाटा, धन्यवाद.